सभ्य भाषेत तर्कसंगत आणि वैचारिक बाजू मांडणाऱ्या महाराष्ट्रातील काही मोजक्या नेत्यांमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा नक्कीच समावेश आहे। आपल्या निकटवर्तीयांमध्ये बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत मोठा राजकीय बदल घडून येईल आणि एक मराठी माणूस पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसेल असे वक्तव्य केले होते। चव्हाणांची वैचारिक प्रतिष्ठा पाहता त्यांच्या या विधानाची चांगलीच चर्चा झाली होती। आता पुन्हा एकदा चव्हाणांनी येत्या 19 डिसेंबरला दिल्लीत मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं म्हटलंय आणि याही वेळेस त्यांनी एक मराठी नेता पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर आरूढ होईल असा दावा केलाय। उद्या काय काय घडेल मला माहित नाही। जगात बरंच काही चाललेलं आहे। मध्यंतरी मी एक छोटासा ट्विट केला, खूप गाजला। मी म्हटलं की कदाचित महिनाभरात मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होईल। करारला बोललो, अनेकांचे फोन आले, विचारले याचा अर्थ काय, कसं काय। कोण म्हटलं की तुम्ही होणार का, कारण कोणाला त्याची पार्श्वभूमी माहित नव्हती। आता मराठी माणूस पंतप्रधान व्हायचा झालं तर आत्ता बसला माणूस त्याला बाजूला गेलं पाहिजे। म्हणून आधी मी अधोरेखित केलं की नाव न घेता बहुतेक बदल घडण्याची शक्यता मला दिसते। आणि जर बदल घडला तर काँग्रेसचा काही पंतप्रधान होणार नाही, कारण आमच्याकडे बहुमत नाही। तर मग होणार हीच लोक, पण त्यांचा मग कोणताही दुसरा माणूस होईल, कदाचित मराठी माणूस होईल असा माझा संदर्भ होता। माझा इशारा होता 19 डिसेंबरला, कारण 19 डिसेंबरला अमेरिकेत संसदेने कायदा केलेला। 19 नोव्हेंबरला कायद्यावर राष्ट्रपती ट्रम्प साहेबांनी सही केली आणि तो कायदा झाला। त्या कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की अमेरिकेत एप्स्टीन नावाचा एक माणूस होता, इस्रायलचा गुप्तहेर होता, त्यानं जो धुमाकूळ घातलेला आहे अमेरिकेमध्ये त्याचा पर्दाफाश होणार आहे। चर्चेत राहण्यासाठी किंवा मुळातच काहीतरी बोलत राहण्याचा रोग असल्यामुळे सारखे काहीतरी बरळणाऱ्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण नक्कीच नाही। ते असा काही दावा करत असतील तर त्यामागे त्यांची तितकीच ठोस कारण मीमांसा असायला हवी। परंतु तर्काला कितीही ताण दिला तरी इतका मोठा बदल आणि तोही इतक्या लवकर होईल असे वाटत नाही। संघाचे नेते मोदींना पर्याय शोधण्याच्या कामाला लागले आहेत, हे खरे आहे, परंतु 2029 पर्यंत मोदींना धक्का लावला जाईल असे वाटत नाही। मोदी सरकारचा 3-3.25 वर्षांचा कार्यकाळ अजून बाकी आहे। मोदींना प्रकृतीची कोणतीही समस्या नाही आणि केंद्रातील भाजपचे सहकारी पक्ष देखील नाराज वगैरे असल्याचे दिसत नाही। एकूणच वातावरण अगदी शांत असताना अचानक एवढा मोठा भूकंप येईल असे वाटत नाही। मराठी माणूस पंतप्रधानपदी विराजमान होईल ही भविष्यवाणी जरी तार्किक वाटत असली तरी किमान 2029 पर्यंत तशी शक्यता खूपच धूसर आहे। या पृष्ठभूमीवर बाबांनी नेमक्या कोणत्या आधारावर ही भविष्यवाणी केली हे त्यांनाच ठाऊक, परंतु इतके ठोस कारण कुठे अस्तित्वात असेल तर त्याची चर्चा केवळ बाबांपुरती मर्यादित नक्कीच राहिली नसती। अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचीही हवा निर्माण करणाऱ्या समाज माध्यमांना तर त्याचा वास किंवा सुगावा आधीच लागला असता। आता बाबांनी नेमकी तारीख सांगितली आहेच, तर तोपर्यंत प्रतीक्षा करायलाच हवी। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।